आता ही सकाळची आपली 10वी फिडिंग पूर्ण झाली आणि ती खाल्ली पण अळ्यांनी. आता आपल्याला 11वी फिडिंग करायची आहे. पण 11वी फिडिंग करायच्या आधी आपल्याला ज्या व्हेरिएशनच्या अळ्या असतात या पद्धतीनं नॉर्मल एखादी अर्धी अळी आपली असते छोटी, त्या अळ्या आपल्याला पूर्णपणे या बेडच्या बाहेर काढायच्या असतात. म्हणजे आपण ह्या अशा दिसल्या का गोळा करून घ्यायच्या अशा सेपरेट आणि लांब फेकून द्यायच्या किंवा जाळून टाकायच्या. तर नॉर्मल एखादी अर्धी अळी आपली यामध्ये बेडमध्ये असते व्हेरिएशनच्या, त्या अळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर या पद्धतीने अळ्यांची आत्ता कंडिक्शन आहे. साईज पण चांगली झाली. आत्ता ही संध्याकाळची आपली 11वी फिडिंग राहील. तर या पद्धतीनं जे आज सकाळी आपण 10वी फिडिंग केली होती ती पूर्णपणे अळ्यांनी आपली खाऊन घेतलेली आहे. तर चला या व्हेरिएशनच्या ज्या अळ्या आहे त्या आपण काढून टाकू आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला 11वी फिडिंग करायची आहे. आता अख्ख्या शेडमधून या एवढ्या अळ्यांची संख्या आहे ती व्हेरिएशनच्या होत्या त्या आपण बाजूला काढून घेतलेल्या आहे. जवळपास एक पावशर 200-250 ग्रॅम असेल. तर ह्या ज्या आहे बाकीच्या अळ्या यांना आपल्याला 11वी फिडिंग आत्ता द्यायची आहे. त्यानंतर या पद्धतीनं आपली 11वी फिडिंग कंप्लीट झाली. चौथा मोड पास झाल्यानंतर आपल्याला फुल फिडिंग करायचे असतात या पद्धतीनं. तर चला धन्यवाद, भेटू उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये.